मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातली आणि खास करून परळीतली गुन्हेगारी सध्या चर्चेत आलेली आहे। परळीमध्ये गुन्हेगारी कशी सुरू झाली, का सुरू झाली याच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात। मात्र या गुन्हेगारीच्या पाठीमागे परळीच्या थर्मलमधली राख असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। काय आहे नेमका राखेचं अर्थकारण आणि राजकारण, तर या अर्थकारण राजकारणाच्या मुळाशी जर जायचं झालं तर आपल्याला दादाहरी वडगाव इथल्या या तळ्यावरती यावं लागतं। आपण जर इथं बघितलं तर हे जे समोर आपलं तळ आहे, तळ्यामध्ये आपल्याला पाणी दिसत असेल, मात्र हे पाण्याचं तळ नसून राखेचं तळ आहे आणि या तळ्यातले राख उपसण्यासाठी या ठिकाणी मोठमोठी वाहनं जी आहेत, पोकलंड जी आहे, ते शेकडोच्या संख्येने उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता की आपल्या समोर राख उपसण्यासाठी मोठमोठे पोकलंड, जेसीबी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि या जेसीबी पोकलंडच्या माध्यमातून या ठिकाणावरून ही राख उपसली जाते। ही राख कुठून येते तर आपल्या समोर आपण बघू शकता की परळीचं जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, या निर्मिती केंद्रामधून या ठिकाणी ही राख आणली जाते। हे जे विद्युत निर्मिती केंद्र आहे हे 1971 साली स्थापन करण्यात आलं होतं। जेव्हा हे विद्युत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आलं त्यावेळेला कोळशापासून वीज निर्मिती या ठिकाणी करण्यात येत होती आणि हा जो कोळसा वीज निर्मितीसाठी जाळला जात होता, तो कोळसा जाळल्यानंतर त्याची जी राख निर्माण होत होती ती राख कुठे टाकायची असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर दादाहरी वडगावच्या याच तळ्यामध्ये या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची राख टाकायला सुरुवात केली गेली। सुरुवातीच्या काळात या राखेला कोणीही विचारत नव्हतं, फुकट घेऊन जा म्हणलं तर ही राख कोणी घेत नव्हतं। मात्र ज्या वेळेला या परिसरामध्ये वीट भट्ट्यावाल्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी ही राख जी आहे ती उचरायला सुरुवात केली। सुरुवातीला 200 रुपयाला हायवा मिळणारी ही राख आज तब्बल 8000 रुपये हायवा इतक्या मोठ्या दराने ही राख उचलली जाते आणि ही राख काढण्यासाठी या ठिकाणी मोठी यंत्रणा सुद्धा वापरली जाते। आपण जर बघितलं तर हे मोठमोठी जेसीबी पोकलंड जे आहे ते सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या माध्यमातून ही जी राख आहे ती उपसली जाते, ते मोठमोठ्या हायवामध्ये भरून वीट भट्टी चालकांना पुरवली जाते आणि त्या माध्यमातून वीट निर्मिती करून ती वीट निर्मिती संपूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात सुद्धा पुरवली जाते आणि त्या विटेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्याचं सांगितलं जातं। काही अभ्यासकांच्या मते आपल्या समोर जे असे पोकलंड आहेत, असे 300 ते 400 पोकलंडच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये ही राख उपसली जाते। या राखेचे मोठमोठे ढीग बाहेर लावले जातात आणि तिथे जेसीबीच्या साहाय्याने ही जी राख आहे ती हायवामध्ये भरून पाठवली जाते। ही जी राख आहे ती विटा बनवण्यासाठी, भाजलेल्या विटा बनवण्यासाठी वापरली जाते। त्याचबरोबर इतर ज्या विटा आहेत त्यासाठी सुद्धा ही राख जी आहे ती वापरली जाते। सिमेंट कंपन्यांना सुद्धा या राखेचा पुरवठा होतो असं सांगितलं जातं आणि या माध्यमातून हे 300 ते 400 अशा स्वरूपाची पोकलंड आणि 1000 ते 1500 हायवा जी आहेत त्यांचा या ठिकाणी सातत्याने वापर केला जातो आणि त्यामधून मोठं अर्थकारण जे आहे ते सुद्धा सुरू राहत असतं। आपण जर बघितलं तर या सगळ्या राखेच्या व्यवहारातून वार्षिक 1000 कोटी रुपयाची उलाढाल होत असल्याचा प्राथमिक दावा जो आहे तो या परिसराचे अभ्यासक दादा मुंडे आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे। जर का परळीमध्ये या राखेतून निव्वळ 1000 कोटी रुपयाची उलाढाल होत असेल तर परळीची आर्थिक सुबत्ता किंवा राखेच्या माध्यमातून परळी कशी मालामाल झालेली आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि याच आर्थिक सुबत्तेच्या जोरावरती परळीमध्ये जी दादागिरी सुरू झाली त्या दादागिरीनं संपूर्ण बीड शहराला सध्या व्यापला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच दादागिरीमधून संतोष देशमुख यांचा सुद्धा खून झालेला आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण सध्या राज्यात चर्चेला येत आहे, ज्याच्या मुळाशी ही राख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या राखेमुळे परळीमध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असते। कॅमेरामन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।